माझं नाव नीता. माझ्या लग्नाला वर्ष झालं होतं. मी येण्याआधी सासूबाई घरात सगळं काम करत असायच्या, पण मी आल्यानंतर त्यांनी ते कमीच केलं आणि आमच्या दोघींचं पटत नव्हतं. तसं झाल्यामुळे मी सासरीबुवांना सांगितलं, घरात एक मोलकरीण घेऊन या. मी त्यांना सुचवलं. लगेचच सासरीबुवा संध्याकाळी एक मोलकरीण घेऊन आले. मोलकरीण आल्यामुळे सासूबाईंचं सुद्धा काम वाचलं होतं आणि माझंसुद्धा. पण तरीसुद्धा त्या माझ्या मागे सासरीबुवांकडे माझ्याबद्दल तक्रार करताना मला दिसल्या. त्या म्हणाल्या, सुनबाईचे लग्न व्हायच्या आधी मी सुद्धा म्हणलं होतं की मोलकरीण घेऊन या, तेव्हा तर तुम्ही मोलकरीण नाही आणली आणि आता सुनेला काम करायला थोडं जड झालं, लगेचच मोलकरीण घेऊन आलात. सासरीबुवांनी सासूबाईंकडे जरासुद्धा लक्ष दिलं नाही, कारण त्यांना त्यांची सवय माहीत होती. दुसऱ्या दिवशी सासूबाई मंदिरात जात असताना पायरीवरून घसरून पडल्या. त्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि डॉक्टरांनी त्यांना प्लास्टर लावून महिनाभरासाठी आराम करायला सांगितला. आता त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी घरात मोलकरीण हवीच होती. माझा नवरा सुनील त्याच्या आईच्या भेटीसाठी गावातून शहरात आला होता. जाताना मला सोबत घेऊन जायचं म्हणू लागला, कारण की गावाकडे शेती आमची दोघांचीकडे असते आणि शहरामध्ये माझे सासरे नोकरी करतात, म्हणून ते दोघे इथं असतात. माझ्या नवऱ्याला सुद्धा नोकरी लागली होती, पण त्याला नोकरीमध्ये जरासुद्धा इंटरेस्ट नव्हता आणि म्हणूनच तो शेती करण्यामध्ये वळाला. शेती आमच्या घरचीच आहे. माझे सासरे मात्र ऑफिसमध्ये जायचे. ते ऑफिसचे बॉस होते आणि त्यांना असं सुटाबुटेमध्ये बघून मला खूप छान वाटायचं. ते शरीराने चांगले धडधाकट होते, उंच होते. त्यांना तसं पाहून मलासुद्धा ऑफिसमध्ये जाण्याची इच्छा झाली. मी माझी इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली आणि सांगितलं, सासरेबुवा, मलासुद्धा तुमच्यासोबत ऑफिसमध्ये यायचं आहे, तुमचं ऑफिस बघायचं आहे. त्यांनीसुद्धा लहान मुलांसारखा माझा हट्ट पूर्ण केला व मला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. सासरेबुवा मला त्यांच्यासोबत त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. त्यांनी मला त्यांची केबिन दाखवली, त्यांची बसायची जागा दाखवली. त्यांचं ऑफिस खूपच मोठं होतं आणि खूप छान होतं आणि मला पहिला कॉफी घेऊन आले. कॉफी पित असताना मी ऑफिस पाहण्याच्या उत्साहात कॉफी पायावरच सांडून घेतली आणि मला खूप जास्त भाजली. मी लगेचच ऑफिसमधल्या बाथरूममध्ये गेले. माझे सासरे माझ्या मागे आले. त्यांच्या हाताने ते माझ्या पायावर पाणी घालू लागले, कारण तिथल्या नळांचं मला माहीत नव्हतं. माझ्या उघड्या पायावरून सासरेबुवा सारखे नजर फिरवत होते. पाय धुवून झाल्यावर मी घरी गेले. दुसऱ्या दिवशी रात्री मी सासरेबुवांसोबत मूव्ही बघायला गेले. हॉरर मूव्ही होती आणि मला बघायचीच होती, म्हणून मी सासरेबुवांकडे हट्ट केला आणि ते सुद्धा मला तिथे घेऊन गेले. मूव्ही सुरू झाल्यावर भीती नव्हती, पण नंतर हॉरर सीन चालू झाल्यावर मला खूप भीती वाटत होती. भीतीपोटी मी गेल्या मिनिटभरापासून सासरेबुवांना घट्ट मिठी मारून होते. मूव्ही संपल्यानंतर सासरेबुवांनी मला हाक मारली. मी डोळे उघडले तेव्हा स्वतःला सासऱ्यांच्या मिठीत पाहिलं. त्यांना सॉरी म्हणून मी त्यांच्यापासून लांब झाले. हॉरर सीन बघितल्यामुळे मला थोडं धडधड होत होतं, म्हणून सासरेबुवा माझ्यासाठी पाणी बॉटल घ्यायला जाऊ लागले. तेवढ्यातच एका व्यक्तीने सासऱ्यांना हाक मारली. ते कदाचित मूव्ही बघायलाच आले होते, पण आमच्या मागच्या सीटवर बसले होते आणि म्हणाले, नितीनराव, तुमची सुनबाई जरा जास्तच मन मोकळी दिसतीये. तो व्यक्ती गावातलाच गृहस्थ होता आणि सासरेबुवांचा मित्र होता. सासऱ्याचा मित्र त्यांच्याहून कमी वयाचा होता. तो त्याच्या मुलाला भेटण्यासाठी शहरात आला होता. त्या व्यक्तीने स्वतःच हात पुढे करून माझ्याशी ओळख करून घेतली. तो म्हणाला, मी मोहन, गावामध्ये शेती करतो, इकडे मुलाकडे आलो होतो. थोड्या गप्पा मारल्यानंतर सासरेबुवांनी त्यांच्या मित्रापुढे मला जास्त उभे राहू दिलं नाही. त्यांनी माझा हात पकडला व मला तिथून घरी घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे व्यायाम करत असताना त्यांनी सासूबाईंना आवाज दिला. कदाचित त्यांच्या लक्षात नव्हतं की सासूबाईंचा पाय फ्रॅक्चर झालाय आणि त्यांना महिन्याभरासाठी डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय. तेवढ्यातच मी त्यांना सांगितलं, तुम्ही विसरलात का की सासूबाईंचा पाय फ्रॅक्चर झालाय? तेव्हा ते म्हणाले, अगं हो सुनबाई, मी नेहमीप्रमाणे तिला आवाज दिला आणि माझ्या लक्षातच आलं नाही तिचा पाय फ्रॅक्चर झालाय म्हणून. खरं तर दर महिन्याला मी माझ्या अंगाला उठणं लावत असतो आणि तुझी सासूच माझ्या अंगाला लावून देत असते, पण आता या वेळेला जमणार नाही असं वाटतंय. सासरेबुवा स्वतःच्याच हाताने त्यांच्या अंगाला उठणं लावू लागले, पण त्यांना ते जमत नव्हतं. मग मीच त्यांना म्हटलं, तुम्ही पाटावर बसा, मी तुम्हाला उठणं लावून देते. ते अगोदर तयारच होत नव्हते. त्यांना लाज वाटत होती, पण मी म्हटलं, काही होत नाही, मी लावून देते. मी सासरेबुवांना त्यांच्या अंगावरचा शर्ट काढायला लावला. आता तर ते जास्तच लाजू लागले.
मग मी त्यांना म्हणले, मी तुमची सून नाही तर मुलगीच आहे असं समजा. एवढं सांगितल्यावर सुद्धा ते लाजत होते. पण माझा हात जसंच त्यांच्या पाठीवर लागला, त्यांच्याकडून येणारा नकार थांबला. माझा हात त्यांच्या पाठीवर फिरताच त्यांच्या अंगावर काटा आला होता आणि ते मला जाणवत होते. घरातील मोलकरी नेताच सासरेबुवांनी मला थांबवलं आणि आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. पण हात फिरवल्यानंतर सासरेबुवांच्या वागण्यातला बदल मला जाणवू लागला. मी तर त्यांना सहजच उठणं लावायला मदत केली होती. दुसऱ्या दिवशी सासूबाईंच्या रेग्युलर चेकअपसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, म्हणून त्यांचा मुलगा त्यांना घेऊन गेला. सासूबाईंच्या फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांचा मुलगा त्यांना भेटण्यासाठी आला होता आणि बरोबर त्याच दिवशी तो त्यांना चेकअपसाठी घेऊन गेला. सासरेबुवांनी सुद्धा आज ऑफिसमध्ये सुट्टी टाकली होती आणि घरी आराम करायचं ठरवलं होतं. घरात ते आणि मीच होतो. मी माझ्या कामात व्यस्त होते आणि घराच्या जाळ्या काढत होते, कारण मोलकरीण पण आज आली नव्हती. तेवढ्यातच जाळ्या काढता काढता मी हॉलमध्ये जाळ्या काढायला घेतल्या आणि सासरे तिथे हॉलमध्ये टी व्ही पाहत बसले होते. ते जिथे बसले होते तिथे खिडकी होती, म्हणून मी म्हटलं तिथे खिडकीवरच्या पण जाळ्या काढाव्या. मी खुर्ची घेऊन जाळ्या काढत होते, पण अचानकच माझा तोल गेला आणि मी पडले. पण मी पडता पडताच राहिले. सासरेबुवांनी माझा तोल सावरत मला लगेच त्यांच्याजवळ घेतलं, म्हणून मी जमिनीवर न पडता त्यांच्याजवळ गेले, म्हणजेच त्यांच्या कुशीत पडले. तेव्हा सासरेबुवा आणि मी एकमेकांच्या फारच जवळ होतो. त्यांची धडधड जरा जास्तच वाढली होती. सासरे म्हणाले, आज पहिल्यांदाच तुझ्या सासूच्या नंतर कोणीतरी दुसरी महिला माझ्या एवढ्या जवळ आली आहे. त्यांचं बोलणं ऐकून मी लगेचच त्यांच्यापासून लांब झाले. मी त्यांना म्हणाले, सासरेबुवा असं चुकून झालं, माझा पाय सटकला म्हणून मी असे पडले, बाकी काही नाही. त्याच रात्री आम्ही जेवण करून आमच्या रूममध्ये गेलो, पण लगेचच सासूबाईंनी मला त्यांच्या रूममध्ये बोलवून घेतलं आणि मला म्हणाल्या, तुझ्या सासऱ्याच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस. जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करशील ना तर एका रात्रीतच तुझा सासरा तुझा नामोनिशाण मिटवून टाकीन. तू जे काही बाहेर तुझ्या सासऱ्यासोबत जे काही करतेस ते सगळं माझ्या कानावर आलं आहे. सासूबाईंनी कोणाचंही काहीही ऐकलं होतं आणि मला बोलत होत्या. त्यांचं तसं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. माझ्यावर नको नको ते आरोप त्या लावत होत्या. त्यांचं असं बोलणं ऐकून मी खोलीतून रडतच बाहेर आले. मी खूपच अपसेट झाले होते, म्हणून मी हे सगळं जाऊन सासऱ्यांना सांगितलं. त्यांनीही माझं शांतपणे ऐकून घेतलं. ते म्हणाले, तू तुझ्या सासूचं काही एक ऐकू नकोस. ती म्हातारी होत चालली आहे आणि म्हणून अशी बडबड करतीये. वरचेवर तिचा माझ्यावर संशयसुद्धा वाढला आहे, त्यामुळे तिच्या बोलण्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. मी विचार केला की सासरेबुवा किती हुशार आहेत आणि किती समंजस आहेत, किती समजून घेतात. माझे सगळे काही शांतपणे ऐकून घेतात आणि मला समजून घेतात. या गोष्टीचा विचार करूनच मी रूमचा दरवाजा लावला आणि त्यांना सुनीलची आणि माझी एक सिक्रेट गोष्ट सांगितली. मी त्यांना सांगितलं की आता मी जे सांगणार आहे त्यावर तुम्ही माझ्यावर प्लीज चिडू नका, पण जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. मी या सगळ्या गोष्टी आईंना नाही सांगू शकत, कारण त्यांना त्यात माझी चूक असेल असं वाटेल. तर सासरेबुवा, प्रॉब्लेम असा आहे की सुनील आणि मी कधीच आई बाबा होऊ शकत नाही, कारण डॉक्टरांनी सुनीलमध्ये प्रॉब्लेम असल्याचं सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे मी कधीच आई होऊ शकणार नाही. मातृत्वाचं सुख मला कधीही मिळणार नाही. एवढे सांगितल्यावर सुद्धा सासरेबुवा अगदी शांत होते आणि मला काहीच बोलले नाहीत. उलट त्यांनी तर मला मार्ग सुचवला की पुढे काय करायचं. ते म्हणाले, सुनबाई, तू बिलकुल चिंता करू नकोस. मी सुनीलला समजावतो. तुम्ही एक काम करा, मूल दत्तक घ्या. आणि त्यांचं म्हणणंसुद्धा मला अगदी पटलं. त्यांनी हा मार्ग मला छान सुचवला. त्यांचा समजूतदारपणा माझ्या मनाला भावला होता. आता मी खोलीतून बाहेर पडले तेव्हा घरातील मोलकरणीने मला रूममधून बाहेर येताना पाहिलं. मला तिची काही पर्वा नव्हती. तिने सासूबाईंना काही जरी सांगितलं तरी मला आता काही फरक पडणार नव्हता. दुसऱ्या दिवशी गावाहून माझा नवरा सुनील शहरात आला होता. सासरेबुवांनी त्याला बोलावून घेतलं होतं. सुनीलला सासरेबुवांनी सगळं समजावून सांगितलं. ते म्हणाले, यात दोष कोणाचाच नाही. तुम्हाला जर आई बाबा व्हायचं असेल तर तुमच्याकडे एकच पर्याय, तुम्ही मूल दत्तक घ्या. त्या बाळालासुद्धा आईवडील मिळतील आणि तुम्हालासुद्धा आईबाबा असल्याचं समाधान मिळेल. आज आम्ही एका छान गोंडस मुलीला दत्तक घेतलं आहे. हे सगळं घडलं माझ्या सासऱ्यांमुळेच. सुरुवातीला सासूबाईंचा याला विरोध होता, पण आता नाही आहे, कारण छोट्या मुलीमध्ये त्या खूपच रमल्या आहेत. तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.
भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत